जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. सगळ्यांचं स्वागत आहे. सावधान. आज आपण तिसरी गाथा पाहणार आहोत. सुखवग्गातली 15वा सुखवग्गो आहे धम्मपदातला. त्यातली तिसरी गाथा आणि धम्मपदातली 199वी गाथा. सुसुखं वत जीवाम उत्सुकेषु अनुत्सुका उत्सुकेषु मनुष्येषु विहराम अनुत्सुका. इथे आतुरेसु मनुष्येसु हे चुकून प्रिंटिंग झालेलं दिसतंय. ते उत्सुकेसु असलं पाहिजे. दुसऱ्या धम्मपदामध्ये ते करेक्शन केलेलं आहे. म्हणजे योग्य प्रकारे ते टाईप केलेलं आहे. त्याच्यामध्ये वरतीच कॉपी खाली झालेली आहे. आसुकेसु मनुष्येसु तसं नाही, ते उत्सुकेसु मनुष्येसु विहराम अनुत्सुका. त्याचा अर्थ असा आहे. आता जसा आहे तसा आधी वाचतो. आसक्त किंवा लोभी लोकांमध्ये आपण म्हणजे आम्ही अनासक्त म्हणजे निर्लोभी होऊन सुखाने जगतो. लोभी माणसांमध्ये आम्ही निर्लोभी होऊन विहार करीत असतो. हे आधीच्या शब्दांप्रमाणेच हे आहे. आता याच्यात अजून एक मला सकाळी असं जाणवलं की खरं म्हणजे याच्यामध्ये सुखाची सुखाची लक्षणं सांगण्याऐवजी दुःखाची लक्षणं जास्त सांगितलेली आहे. की माणसाला यातना कशामुळे होतात, दुःख कशामुळे होतं, विचलन कशामुळे येतं आणि आम्ही त्याच्यातून बाहेर पडलेलो आहोत असं जणू काही बुद्धांचे शिष्य श्रावक ते म्हणतायत. अशा अर्थाची ही गाथा आहे. याला सुखवग्गो म्हटलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात याला दुःखाची लक्षणं सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ पहिली गाथा जी आहे की वैरभाव. हम्म. वैरभावानं माणसाचं चित्त विचलित होतं, डिस्टर्ब होतं, म्हणजे दुःख होतं. म्हणजे दुःखाचं विचलनाचं लक्षण सांगितलेलं आहे वैरभाव. आणि गाथा असं म्हणते आम्ही याच्यातून बाहेर बाहेर पडलेलो आहोत, आम्ही अवैराने राहतो. त्याचं आपण इंटरप्रिटेशन, आपण त्याचं विश्लेषण केलं आहे की अवैरभाव म्हणजे मैत्रीभाव. हे आपण चर्चा करताना त्याचा दुसरा विधायक अर्थ पाहिला. दुसऱ्या गाथेमध्ये अं, आतुरेसु. आता आतुर म्हणजे हम्म, ज्याला नेहमी तो आतुर असतो, ओढ असते, खिचाव असतो, काहीतरी तीव्रतेने पाहिजे असतं, जे पाहिजे त्याच्यासाठी तो आतुर झालेला असतो. आणि ती आतुरता, ती ओढ, ते तो तो खिचाव, ती ओढाताण, ही आतुरता. आणि ती आतुरता माणसाला डिस्टर्ब करते, विचलित करते, म्हणजे दुःख होते, यातना होतात. म्हणजे हे ते दुःखाचं हे कारण सांगितलेलं आहे. आणि आम्ही याच्यातून मुक्त असतो असं ते गाथेमध्ये म्हटलेलं आहे. सुखवग्गो ऐवजी हे दुःखवग्गो सारखंच वाटतं. म्हणजे दुःखाची कारण, दुःखाचं स्वरूप, दुःख निर्माण करणाऱ्या मनोवस्था, यातना टेन्शन निर्माण करणाऱ्या मनोवस्था कशा असतात ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पहिल्या गाथेत वैरभाव, दुसऱ्या याच्यामध्ये ओढ, आतुरता. आता तिसऱ्या गाथेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे सुसुखम वत. आम्ही आता वत याचा अर्थ अहो असाही केला जातो आणि वत याचा अर्थ निश्चित. निश्चितच आम्ही येतात ते का म्हणतात तसं, हा एक समजून घेण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर आपण पहिल्या सुरुवातीला चर्चा केलेली आहे.
की असं का म्हणतात का आम्ही निश्चितच किंवा अहो आम्ही सुखाने विहरतो. जिथं वैरभावाने पछाडलेले लोक आहेत, नंतर आतुरतेनं लोभाने अं, ओढात ओढीने ओढाताळीने अति आतुर झालेले लोक आहेत, तिथं आम्ही अनातुर राहतो आणि सुखाने राहतो. वैरी वैरभाव बाळगणाऱ्या लोकांमध्ये आम्ही अवैराने राहतो आणि सुखी राहतो. तिसऱ्या याच्यामध्ये आता म्हटलेलं आहे की जे लोक जीवाम उत्सुकेसु, आता जीवन म्हणजे जगणारे लोक, असे असे राहणारे लोक. कोणते लोक? जे उत्सुक आणि अतिउत्सुक असतात. म्हणजे आता ते ओढाताण खिचाव त्याच्यासारखंच आहे. आतुर, उत्सुक. अं, आणि इथे याचा अर्थ आसक्त असा केलेला आहे. तर असू शकतो, कारण आता हे पाली शब्द काही मराठी सारखे पण वाटतात. कारण आपण उत्सुक म्हणतो. हम्म. पण उत्सुक म्हणजे आपण आसक्त नाही म्हणत. उत्सुकता लागली म्हणजे मला इच्छा आला म्हणजे कधी कधी होईल ते, कधी घडेल, तर ते बरोबर आहे. तर म्हणजे उत्सुकता हे आतुरतेसारखीच वाटते आपली उत्सुकता. आतुर झालोय मी. पण वरती आतुरतेचा अर्थ त्यांनी वेगळा केलेला आहे. असो, आपल्याला त्याच्यात जे सांगितलं तेच आपण पाहूया. या गाथेमध्ये उत्सुकेसु अनुत्सुका, म्हणजे जे लोक उत्सुक आहेत अशांमध्ये आम्ही अनुत्सुक असतो. आता उत्सुक म्हणजे यांनी आसक्त किंवा लोभ असं केलेलं आहे. आसक्त लोकांमध्ये किंवा लोभी लोकांमध्ये आम्ही अनासक्त, अनुत्सुका म्हणजे अनासक्त म्हणजे निर्लोभी होऊन, लोभमुक्त होऊन आम्ही सुखाने जगतो. जीवाम, जगतो, राहतो. आम्ही सुखाने जगतो. उत्सुकेसु अनुस उत्सुकेस उत्सुकेसु मनुष्येसु विहराम अनुत्सुका. उत्सुक लोकांमध्ये म्हणजे आसक्त लोकांमध्ये, लोभी लोकांमध्ये, माणसांमध्ये आम्ही कसे विहार करतो, कसे राहतो? लोभमुक्त होऊन, अनासक्त होऊन आम्ही विहार करतो, राहतो, जगतो. अशा अर्थाची ही गाथा आहे. आता इथं आसक्तीने आपण उत्सुकतेचा अर्थ आसक्ती धरू आपण. मराठी उत्सुकता नाही आपण. याचा यांनी अर्थ इथं आसक्त जर केलेला आहे, तर आपण त्याला आसक्तच म्हणू. आणि दुसऱ्या धम्मपदात सुद्धा आसक्तच केलेला आहे. कामभोग, उत्सुकता. आता उत्सुकतेमध्ये इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, तर कामभोग असा पण त्याचा एक अर्थ निघतो. दुसरं धम्मपद पाहतोय आता मी. कामभोगों के प्रति आसक्त म्हणजे इंद्रिय तृष्णाओं के प्रति आसक्त लोगों के बीच हम अनासक्त यानी अलोभी होकर बड़े सुख से जी रहे हैं, असं त्यांनी त्याचा अर्थ केलेला आहे. आसक्त मनुष्यों के बीच हम अनासक्त होकर विचरण करते हैं, विहार करते हैं. अशा प्रकारे त्यांनी हिंदीमध्ये, जे मी मागे तुम्हाला म्हटलं होतं हे धम्मपद, त्याच्यामध्ये काही शब्दांचे अर्थ पण चांगले दिलेत, म्हणून त्याचा पण संदर्भ मी घेत असतो. उत्सुकेसु, उत्सुकों के बीच, आसक्तों के बीच. तर आता आजचा जो चिंतनाचा आपला विचार करण्याचा जो मुद्दा आहे तो आसक्ती आहे. जसा आधी वैरभाव होता,
त्याच्यानंतर आतुरता होती, आज उत्सुकता आहे. आणि उत्सुकतेचा त्यांनी अर्थ लोभ केलेला आहे किंवा आसक्ती केलेली आहे. आता आसक्ती ही खरोखरच तृष्णाच आहे. तृष्णेचं दुसरं नाव आसक्ती आहे. आणि तृष्णा ही अतिरिक्त इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे. त्याच्यामध्ये ओढच आहे, परत ओढा ताणत आहे, तीव्र इच्छा. कधी होईल, उत्सुकता लागली, लोभ निर्माण झाला म्हणजे कधी होईल, कधी मला मिळेल, अशी ती उत्सुकता, अशी ती परत तिथे आतुरतात येते. थोडाफार फरक आहे. पण एकसारख्याच भावना दिसतात त्या विचलित करणाऱ्या, डिस्टर्ब करणाऱ्या. तर ही जी लोभ म्हणून ही जी उत्सुकता आहे, पाहिजे पाहिजे, आपण त्याला पाहिजे म्हणतो, पाहिजे पाहिजे म्हणजे लोभ. तर ते जे पाहिजे हे आपल्या केव्हा लक्षात येऊ शकतं, जेव्हा आपण आपल्या चित्ताशी कनेक्टेड असू तर, म्हणजे चित्तानुसतीमध्ये असू तर. आपल्या इमोशन्स, आपल्या भावना, आपला हार्ट, त्या म्हणजे ही ओढाताण, काय म्हणू आपण आपल्या भाषेमध्ये काळजातच असते, काळजात लागलेली असते. ही ओढ जी असते, ओढाताण, आसक्ती, ओढ जी असते, हा हा काळजातला ताण आहे. आपल्या आपली छाती जड पडते जेव्हा आपल्याला खूप आपण अस्वस्थ झालेलो असतो. कधी होईल, कधी कधी होईल, कधी येईल, कधी जाईल, कधी लाभ मिळेल, कधी काम होईल, माझ्या मनासारखं हे अमुक एक पाहिजे, कधी होईल, हे मला प्राप्त झालं पाहिजे, कधी होईल, हे मला पोहोचायचंय, कधी पोहोचेल, हे काम करायचंय, कधी पूर्ण होईल, हे उरकायचंय, कधी उरकल, हे जे उत्सुकता, आतुरता, ओढ लागलेली असते, तर आपल्या त्यावर ताण येतो, आपल्या डोक्यावरही ताण येतो आणि हार्टवर ताण येतो आणि पोटावरही ताण येतो. म्हणजे सगळं शरीरच आपलं तणावपूर्ण होतं, ताण निर्माण होतो. त्यालाच आपण ताण तणाव किंवा टेन्शन म्हणतो, त्याला टेन्शन. तर याचं कारण आपल्याला बारकाईने निरीक्षण केलं म्हणजे त्याच्या संपर्कात असलो आपण त्या विषयाच्या, म्हणजे आपण स्वतःच्या संपर्कात असलो म्हणजेच आपण म्हणतो आपण आपल्या कायेमध्ये असलो, आपल्या जीवनाच्या जिवंतपणाच्या संपर्कात असलो, आपल्या जे आपल्याला फील होतं, जे जाणवतं, हे आपल्याला नेहमीच जाणवत नाही कारण आपण तिथे कनेक्टेड नसतो. ते कधी जाणवतं आणि कधी आपल्याला टेन्शन निर्माण करतं आणि कधी त्याचे दुष्परिणाम होतात आणि कधी त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो, आपल्या वर्तनावर परिणाम होतो, काहीच कळत नाही. कारण ते सती नाही, ती हे भान नाही. पण जेव्हा आपल्याला हे भान असतं, ह्या जागृतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला ह्या ज्या चित्तामध्ये किंवा काळजामध्ये, हार्टमध्ये, मेंदूमध्ये, डोक्यामध्ये ज्या उलाढाली चाललेल्या असतात, जे अपडाऊन चाललेले असतात, ज्या हालचाली चाललेल्या असतात, जी कंपनं चाललेली असतात, ते आपल्याला जाणवतात सतीमध्ये असो तर. पण भानावर नाही, सतीमध्ये नाही, जागृत नाही, तरी काय चाललंय ते काहीच कळत नाही. फक्त खूप परिणाम झाल्यावर आपल्याला हा असा असा त्रास होतोय, माझी छाती दडपली गेली, किंवा चिंता लागली, हुरहुर लागली, आतुर झालो, उत्सुक झालो, अं, आसक्ती हा त्याचा एक
तृष्णा हा त्याचा एक तांत्रिक शब्द आहे धर्मातला, की तृष्णा आहे ती. तृष्णा म्हणजे ओढ, ओढ लागली, तीव्र ओढ लागली. नुसती इच्छा नाही, ती तीव्र इच्छा आहे, अतिरिक्त इच्छा आहे. त्यामुळे ती उत्सुकता आहे, कधी होईल. जे पाहिजे ते पण कधी होईल, आणि जे नाही पाहिजे ते पण कधी होईल. कधी ते, जे मला नाही पाहिजे ते कधी नष्ट होईल, ते कधी दिसेन असं होईल, ते कधी माझ्यापासून ते लांब जाईल किंवा मी त्याच्यापासून लांब जाईल. कधी हे संपेल जे मला नको आहे. आणखीन आपल्याला चीड असेल, कधी ते वाटोळं होईल त्याचं, कधी निकाल लागेल. मला जे नाही पाहिजे, तो जो द्वेष आहे, ते कधी संपेल याची पण आतुरता लागलेली असते. आणि त्याचा कधी निकाल लागेल, तर निकालाबाबत उत्सुकता असते, आता काय होईल. जसं कोर्टामध्ये निकालाच्या दिवशी कसं, एखादा गंभीर केस असेल, तर निकालाच्या दिवशी उत्सुकता लागलेली असते, सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं, आता काय होईल. आणि सगळे डिस्टर्ब असतात, ते जे त्याच्याशी संबंधित असलेले लोक. आता काय होईल, आता काय निकाल लागेल. तर हे याच्यामध्ये एक प्रकारे अं, त्याच्या त्या केसच्या तीव्रतेनुसार टेन्शन असतं प्रत्येकावर, प्रेशर असतं. त्याच्यात काहींना ते काहीतरी पाहिजे असतं, आणि काहींना ते नको असतं. दोन्ही ते टेन्शन आहे. या दोन्हींना मिळून तृष्णा म्हटलेला आहे. आणि याचा प्रेशर हार्टवर असतो, आपल्या चित्तावर असतो, आपल्या मनावर असतो. आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर कशी मात करायची हे माहिती नसतं. या गाथेमध्ये त्यांना, आता बुद्धांचे शिष्य आहेत, त्यांना ते माहिती आहे का ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना आपण असं ऑब्जेक्टिव्हली जर पाहिलं, म्हणजे जसं आहे तसं जर पाहिलं, ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना जर आपण जसं आहे तसं पाहिलं, त्या मला पाहिजे तर मला नकोत असं पाहण्याऐवजी, हे असं आहे, हे सत्य, हे वास्तव, जेव्हा आपण एक प्रकारे अं, सत्य म्हणून पाहतो, हे असंच आहे, असंच असतं, पण ते मला तसं नको, मला तसं पाहिजे, ही मानसिकता वेगळी. आणि हे असं असतं, ही मानसिकता वेगळी. म्हणजे सत्य सत्याला सत्याच्या जागेवर पाहायचं, हे त्याला जमतं. तो उंबऱ्याच्या बाहेर घडणाऱ्या हालचालींनी उंबऱ्याच्या आतमध्ये विचलित होत नाही, म्हणजे मनामध्ये विचलित होत नाही. सर्वसाधारणपणे बाहेर ज्या घडामोडी घडतात, त्या घडामोडीनं आपल्याला आतमध्ये आपलं वर खाली चाललेलं असतं. आतमध्ये आपल्या चित्ताचं, आपल्या विचारांचं, मनाचं कंपन चाललेलं असतं. आणि त्याप्रमाणे आपल्या वर्तन घडतं, आणि त्याप्रमाणे आपल्या काय म्हणू, आपल्या रक्ताभिसरणावर, ब्लड प्रेशरवर, किंवा आपल्या पचनक्रियेवर, आपल्या प्रत्येक इंद्रियावर, अगदी डोळ्यांवर सुद्धा ताण येतो, किंवा आपले इंद्रिय सुद्धा ताणले जातात, आपले स्नायू ताणले जातात, डोकं जड पडू शकतं, छातीत असं भरल्यासारखं, दडपल्यासारखं, कधी कधी कळ पण मारते, पोटात गोळा येतो. तर ज्या घटना ज्या असतात, त्या घटना कोणत्या तीव्रतेच्या आहेत त्याप्रमाणे या सगळ्या हालचाली घडत असतात. परंतु जेव्हा आपल्याला हे सगळं आपण
आपली सती जागृती जेव्हा आधीच उपस्थित असते आपल्या कायेमध्ये, आपल्या जाणीवांमध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, मनोधर्मांमध्ये, आपण आपल्या इंद्रियांच्या पातळीवर जेव्हा आपण जागृत असतो, भान असतं, तेव्हा या घडामोडी तशाच परिणाम करत नाहीत जशा अजागृत अवस्थेत करतात. तर ते ही सती जी आहे हे याचं जणू काही नियंत्रण करते. ह्या प्रेशरचं, टेन्शनचं, दुःखांचं, यातनांचं ही ती एक प्रकारे बॅलन्स करते त्याला. कारण ती वास्तव पाहते, सत्य पाहते, सत्य स्वीकारते. असं नेहमी काही ना काही घडतच असतंय का जिथं परिस्थिती आपल्या इच्छेप्रमाणे नसते. घटना आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत. काही घडू शकतो. विपरीत घटना घडू शकतात. जे नको ते होतं. कधी कधी अपेक्षेपेक्षा जास्तही चांगलं होतं. तिथे माणूस डिस्टर्ब होतो. अरे बापरे, मला असं वाटलं नव्हतं असं एवढं काही होईल. त्याला मग नेहमीपेक्षा जास्त आनंद होतो. म्हणजे 50% मार्क जर पडायची अपेक्षा असेल आणि एकदम 70-75 पडले तर अरे बाप, मला एवढी अपेक्षा नव्हती 75%. किंवा एखाद्याला 75%ची अपेक्षा आहे आणि त्याला 60 आणि 50च पडले तर त्याला ते टेन्शन येतं. दोन्हीमध्ये अपेक्षांचं टेन्शन आहे. जास्त झालं तरी पण आनंदाने हुरळून जातो. कधी कधी अस्वस्थ पण होतो अत्यानंदामध्ये. आणि एवढे कमी पडतील मला अपेक्षा नव्हती, तिथं पण टेन्शन येतं. दोन्हीमध्ये आपण हेलावून जातो. तर हे यातनांचं स्वरूप आहे, आपल्या दुःखांचं स्वरूप आहे, प्रेशरचं स्वरूप आहे. तर लोभ पाहिजेच, लोभ मध्ये आहे, पाहिजेच आणि नकोच. लोभ आणि द्वेषामध्ये पाहिजेच आणि नकोच. नुसती इच्छा असेल तर पाहिजे, नाही पाहिजे, पाहिजे नाही मिळालं तरी ठीक आहे, नाही पाहिजे झालं तरी ठीक आहे, परंतु पाहिजेच मध्ये ते झालंच पाहिजे. ती ती ओढ असते, ती लोभ असतो तो. आणि नकोच मध्ये नको, नकोच म्हणजे नाही झालं तर मला त्याचा तीव्र संताप येतो, राग येतो, चीड येते आणि मी अस्वस्थ होतो. ते सुखवग्गामध्ये जास्त दुःखाचीच कारणं सांगितलेली आहेत, विचलनाचीच कारणं सांगितलेली आहेत. परंतु ज्यांना त्यातून मुक्त कसं राहायचं, मुक्त कसं व्हायचं हे माहिती आहे, त्यांना ते त्या सुखाचा अनुभव येतो. आणि अशा लोकांचे हे उद्गार आहेत सुखवग्गामधले, की आम्ही इथं सुखाने राहतो. बाहेर जरी असं असलं तरी आम्ही मात्र सुखाने राहतो, असं ते म्हटलेलं आहे. पण हा प्रॅक्टिकल भाग आहे. त्याच्यामध्ये हे नाही सांगितलं की ते कसं करायचं, कसं करायचं. याच्यासाठी सगळेच लोक, ह्या त्रासातून मोकळं होण्यासाठी सगळेच लोक धडपडतात. सगळे मनुष्य मात्र आणि सगळे प्राणी मात्र धडपडतात. सगळ्यात सगळ्यात देशातले लोक धडपडतात, सगळ्या परिस्थितीतले लोक धडपडतात. जगाच्या पाठीवर कुठेही जा, सगळे लोक ह्याच्यासाठी धडपडतात की ह्या त्रासातून मोकळं कसं होता येईल. सगळ्या धर्माचे लोक धडपडतात. मनुष्य काय, प्राणी मात्र पण धडपडतात, कारण त्यांनाही काहीतरी पाहिजे असतं.
त्यांना शिकार पाहिजे असते, त्यांना भयापोटी कुठेतरी आश्रय पाहिजे असतो. आणि मला कधी आश्रय मिळेल, किंवा खायला पाहिजे असेल, शिकार पाहिजे असेल तर कधी शिकार मिळेल म्हणून ते टक लावून, ध्यान लावून बसतात. मग तो वाघ असो किंवा एखादा अं, काय चित्ता असो, किंवा अगदी मांजर असो, बगळा असो, खायला पाहिजे म्हणून ते टक लावून बसतात एकाग्रतेने, आणि मग ते झडप घालतात. तर तीच उत्सुकता पण आहे, कधी कधी ते मला जमेल, कधी मिळेल, कधी शिकार होईल. तर ती प्राण्यांच्या चित्ताची ती अवस्था आहे. माणसांमध्ये डोकं आहे, मेंदू आहे, विचार आहेत, बुद्धी आहे. तो प्लॅनिंग करतो, तो नियोजन करतो, का हे मला कसं मिळेल. त्याला जास्त जास्त त्रास आहे. कधी कधी माणसाचं दुःख फार गुंतागुंतीचं आहे, कारण त्याला जेवढं मिळतं त्याच्यात तो समाधानी नसतो. म्हणजे जर तो भानावर नसेल तर जेवढं मिळतं त्याच्यात तो समाधानी नसतो. आणि अं, जेवढी एखाद्या गोष्टीची चीड येते, राग येतो, द्वेष येतो, तर एखाद्याचं वाईट झालं त्याच्यातही तो समाधानी नसतो. नाही, जरा जास्तच व्हायला पाहिजे. तर ही जी मनाची, चित्ताची अवस्था आहे, ही एक ती परिस्थिती आहे, ते अं, संस्कार आहेत, ती अपेक्षा आहे, आणि त्या प्रकारचा त्रास आहे. हे सगळं डिस्टर्ब करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं, तर हे बुद्धांनी हे आधी सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी नंतर समजतात. आधी जे सांगितलंय की आधी सावधानता, आधी जागृती, आधी सतीचा अभ्यास करा, आधी कनेक्ट व्हा स्वतःशी. वेळ आल्यावर पाहू, नाही, तेव्हाच नाही पाहता येत. तेव्हा पाहता येत नाही. परीक्षा जवळ आली, आणि आता अभ्यास तर काही केलेला नाही, परीक्षा जवळ आली, आणि मी आता बसेल अभ्यासाला, तर ते होत नाही, होऊ शकत नाही. कारण काय काय करणार, इतके विषय असतात, इतकं पाहायचं असतं, इतकं वाचायचं असतं, आणि वेळ कमी आहे. परीक्षा जवळ आली आणि आता अभ्यासाला सुरुवात केली ऐन वेळेला, तर तिथं ते नाही होत. तिथं गोंधळच जास्त होतो. मग हे वाचू का ते वाचू, हे करू का ते करू, हा विषय आधी घेऊ का तो विषय आधी घेऊ, त्याच्यात एकही विषय नीट होत नाही. आणि मग शेवटी कमी मार्क पडतील, नाही तर नापास होईल, उशिरा सुरुवात केला. तसंच हे पण आहे. सती जागृतीचा अभ्यास योग्य वेळी आपल्याकडून झाला नाही, त्याला आपणच कारणीभूत आहो म्हणता येईल, नाही पण म्हणता येईल. कारण आपण अविद्येत जन्म घेतला, अज्ञानात जन्म घेतला, माहिती नाही अशाच अवस्थेत जन्म घेतला, अनकॉन्शियस, अजागृत मनोवस्थेत, भान नसताना, कळत नव्हतं तेव्हाच जन्माला आलो. आपल्याला लहानपणी कळत नाही, आणि मोठेपणी पण बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. हे कळत नाही अशीच मनाची अवस्था, म्हणजे अबोध अवस्था, जिथं बोधी नाही, बोध नाही, अशी अबोध अवस्थाच मोठी असते. म्हणजे अजागृत अवस्था, न कळणारी अज्ञानी अवस्थाच मोठी असते, अविद्याच मोठी असते. आणि अविद्येतच सगळे संस्कार आपल्यावर होतात, आणि आपण आपलं वर्तन त्यानुसार चालू राहतं. आणि वाढत्या वयाबरोबर जर भान आलं नाही, तर ते तसंच आपण वागत राहतो, आणि तो त्रास वाढतच राहतो.
पण जर लवकरच ह्या गोष्टी कळायला लागल्या, लवकरच त्या गोष्टींचं भान आलं, आपल्याला तसं समजा प्रशिक्षण लवकरच मिळालं, अगदी लहानपणीच मिळालं, सावधानतेचं, जागृतीचं, स्वतःकडे पाहण्याचं, स्वतःमध्ये उतरण्याचं, आपण काय विचार करतो, आपलं काय भावना आहेत, आपलं वर्तन कसं, बोलणं कसं, वागणं कसं, हे सगळं योग्य वेळीच आपल्याला पाहता आलं, योग्य वेळीच आपण नैसर्गिक आनापानसतीच्या संपर्कात आलो. हे शिकवण्याची गोष्ट नाही, ते भान येण्याची गोष्ट आहे. ते काय असं आनापान करा सती करा तशी करा असं नाही. ते इतकं खरं म्हणजे इतकं सोपं आहे ते. फक्त कनेक्ट व्हायचे स्वतःशी. कनेक्ट स्वतःशी जोडले जाण्याचाच उशीर आहे. की ही काय आहे, शरीर आतून आत अशा प्रकारे श्वास घेतं शरीर, अशा प्रकारे श्वास शरीर सोडतं. आन करतं, पान करतं. आन होतं, अपान होतं नैसर्गिकपणे, काही न करता, आणि सतत चाललेलं आहे ते. जन्मापासून चाललेलं आहे. पण त्याचं भान आपल्याला स्वतः होऊन येत नाही. कुणी कधी कधी सांगणारही नसतं. म्हणून सांगणारं असलं तरी आपली आपली इच्छाशक्ती त्याच्यात लागली पाहिजे. आपलं मन त्याच्यात लागलं पाहिजे. तर मग ते श्वासाकडे पाहण्याचं, श्वासात उतरण्याचं काम होतं. आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येत नाही, म्हणून मन लागत नाही. म्हणून आपण त्याच्यात उतरत नाही, म्हणून आपण स्वतःशी कनेक्ट होत नाही. श्वासाशी कनेक्ट होत नाही, कायेत उतरत नाही. कायेतल्या जाणीवा, जिवंतपणा, सुखदुःख, जे विचलन आहे ते, मग त्याचं कारण जे चित्तातले ही आतुरता, ही ओढाताण, हा वैरभाव, ही उत्सुकता, हा लोभ, आसक्ती, हे जे चित्तामध्ये आहे, जे सुखदुःखाचं कारण आहे, त्याच्याशी आपला संपर्क येत नाही. आणि त्यानुसार चाललेले आपले विचार प्रक्रिया, मेंदू, ब्रेन, तो एक केमिकल परिणाम आहे, तो रासायनिक परिणाम आहे. आणि तो एक इलेक्ट्रिक करंट सारखा करंट आहे तो. विषयांच्या दिशेने धावणारा, विषयांच्या दिशेने धावणारा किंवा विषयापासून लांब पळणारा, लोभ द्वेष, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दोन्ही त्रासदायकच आहे. त्याला तृष्णा म्हटलेलं आहे. तर हे सगळं जे आहे ते आपली सती जागृती आतमध्ये उपस्थित असेल तरच ते जाणवतंय. नाही तर कधी काय घडतं आणि कधी त्याचा परिणाम होतो आणि कधी आपण अस्वस्थ होतो, अस्थिर होतो, काहीच कळत नाही. तर हा एक तिसरा आसक्तीचा, लोभाचा एक गुणधर्म सांगितलेला आहे, ज्याच्यामुळे यातना होतात. आणि इथं असं म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यापासून अलिप्त असतो. सुखवग्गातली अशा प्रकारे ही तिसरी गाथा आज आपण थोडक्यात पाहिली. आणखीन बरीच उदाहरणं आपल्याला लोभाची, आसक्तीची देता येऊ शकतात. की तुम्ही, म्हणजे आपण सगळेजण, तुम्ही सुद्धा कधी अशी आतुरता निर्माण झाली, अशी उत्सुकता निर्माण झाली आणि मी विचलित झालो, असे कितीतरी प्रसंग आपल्याला अनुभवाला आलेले असतील. त्याच्यावर आपण विचार करू शकतो. त्यावेळेला आपण ते विचार करू शकलो नसू,
त्यावेळेला आपण विचार करायला आपल्याला ते जमलं नसेल, कारण आपण त्यावेळेला सतीमध्ये नव्हतो, भानावर नव्हतो. आपण फक्त परिणाम भोगले त्याचे, सुखदायक असो नाही तर दुःखदायक असो. त्यामुळे ते लक्षातही नसतील, लक्षात आले नसतील. तर असा हा विषय आहे. असतो किंवा कुणाच्या मनात द्वेष असतो, तेव्हा आपल्या कशा विविध पातळ्या असतात मनाच्या. हम्म, खूप छान स्पष्ट केलं तुम्ही हम्म, की कशी ती अवस्था असते आणि त्या कशा अवस्थेत जातो. एखादं काम करायचं असेल आणि ते पूर्ण होत नसेल तर ते काम करेपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करत असतो. अ, किंवा एखादं काम झालं नाही तरी पण आपण त्याच्यावर खूप लक्ष देऊन ते काम पूर्ण करायचा प्रयत्न करतो. जेव्हा माझ्या मुली जर्मनीला गेल्या तेव्हा मला पण वाटलं की माझ्या छोट्या मुलीविषयी मी कशी राहू शकेल. अं, मला हा प्रश्न निर्माण झाला होता. ती बाहेर गेली, पहिल्यांदा मुलगी गेली तेव्हा पण मी एअरपोर्टवर खूप रडले होते, कारण कधी सोडलेलं नसतं आपण मुलांना हम्म, असं, आणि बाहेर बाहेर आता जाणार आहे अशा. पण नंतर मग त्या वर्षातून येतात किंवा त्यांचं कर्तृत्व, त्यांनी अ, जे काही शिकलं हे आपण जेव्हा बघतो तेव्हा ते मग आपण ते सहन करतो की चला त्यांचं चांगलं होतंय ना, त्या पुढे गेलंय, त्यांचं करिअर आहे, आणि तेव्हा मग हा दुरावा आपण सहन सहन करतो. आणि तो वेळ असतो तो क्षणिक असतो, काही वेळापुरता. बरोबर. पण नंतर मग ते असं हे होतं, बदल होतो, आपल्या पुन्हा मनोअवस्थेमध्ये बदल होत असतो. पुन्हा टेन्शन येतं, हा पुन्हा प्रेशर येतं. बरोबर. हा, तर मनोअवस्था ह्या बदलत राहतात, बदलत. हा, क्षणिक असतात, हा. काही मिनिटापुरत्या असतात किंवा हम्म, काही तासापुरत्या असतात, पण त्या मनोअवस्था बदलतात. आपण त्याच्याकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. ती भावना हम्म, काही पुरती येते का, आता मुलगी माझी जाणार तर मला काही वेळ वाटलं की अरे मला तिच्याशिवाय राहावेल का, करमेल का, मुलगी इतकी दूर जाते. पण जेव्हा त्यांचं आपण कर्तृत्व बघतो की ते खूप चांगले शिकतायत, जॉबला आहेत, आणि ते व्हॉट्सअपवर त्यांचा चेहरा बघूनही आपण खुश होतो की चला व्हॉट्सअपवर पण बोलतो, त्यांचं ते बोलणं बघूनही पण आपण खुश होतो. असं काही नाही की दूर राहिलं तर दुरावा निर्माण होतो, असं काही नसतं. हम्म. तर ह्याची एक म्हणजे प्रॅक्टिसच आहे ती. हो. म्हणजे आधीच आपली मनाची जर तयारी असेल ना, तर थोडा त्रास कमी होतो. आणि चांगली तयारी असेल तर त्रास होत नाही. आपण ते ॲक्सेप्ट करतो. आपण ते समंजसपणाने जणू विचार करतो. जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की आता त्या चालल्यात, त्या काय शिक्षणासाठी चालल्यात किंवा चांगल्या जॉबसाठी चालल्यात, आणि आपण का उगीच रडतो? हा विचार रडता रडता लक्षात येतो. तिथं ते तेवढं भान असतं असं आपण म्हणू. आपल्याला ते हम्म. कळतं त्याच्यामुळे. पण ही प्रॅक्टिस आधीच जर असेल तर आपण तेवढे डिस्टर्ब होणार नाही. आता इथं आपण 10-11 प्रकारचे लोक आहोत. 10-11 लोक आहोत. तर त्यांचे 11 प्रकारच्या मनोवस्था आहेत प्रत्येकाच्या. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. आता सावंत मॅडमचं त्यांनी त्यांच्या मुलींचा जर्मनीला जाताना त्यांची झालेली अवस्था हे त्यांनी सांगितले. आपापल्या जीवनामध्ये अशा काही विरहाच्या घटना घडतात. आता हा विरहाचा मुद्दा आहे, नाही का? आपलं प्रियांचा वियोग, जे दुःखाची 10 कारणं सांगितलीत ना, त्यातला एक मुद्दा हा, नाही का? जन्म, जरा, व्याधी, मरण. 4, प्रियांचा वियोग म्हणजे हा विरह. अप्रियांचा संयोग म्हणजे जे नको तेच येतं जवळ वाट्याला, आणि मनासारखं न होणं. म्हणजे 7 कारण त्यातलं कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये आपण कधी ना कधी असतो आणि विचलित होतो. पण हे सगळं
माहिती नाही. आता हे सती जागृतीचा तो एक नैसर्गिकच असा गुणधर्म आहे का ती जर उपस्थित असेल तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना, प्रसंग, माणसं, परिस्थिती, माणसांची वर्तणूक, आपली मनोवस्था ह्या सगळ्याचंच एकूण भान असतं. आणि ती सती जागृती ही विचलित होऊ देत नाही. ती स्वीकार करते जसं आहे तसं. हा एक सतीचा गुणधर्म आहे. आणि म्हणून ती मुक्त अवस्था येते. म्हणून दुःखातही सुख सुख आपल्याला अनुभवता येऊ शकतं. असं म्हणजे गाथेतून तरी ती गोष्ट सांगितलेली आहे. का जग हे असंच आहे. जग आसक्तीनं भरलंय, जग आतुरतेनं भरलंय, जग जग म्हणजे आपला लोक. लोक म्हणजे मनोवस्थापन. वैरानं भरलेलं आहे. आणि आपण मात्र मित्रतेनं, मैत्रीनं, अवैरानं राहतो, अनासक्तीनं राहतो, निर्लोभ राहतो. आणि दुःखात देखील आपण सुखाचा अनुभव घेतो. कधी कधी टोकाच्या गोष्टी अशा घडतात. समजा कोणी घरातलं जवळचं माणूस गेलं तर मग ते आपल्यावर काय म्हणतात दुःखाचा डोंगर कोसळतो. त्याचा दुःखाचा डोंगर का कोसळतो? तर आपल्याला मृत्यू नको आहे, नाही पाहिजे. कारण जे प्रिय आहे ते जवळच पाहिजे. त्याच्या विपरीत घडलं की आपण विस्कळीत होतो, विचलित होतो, डिस्टर्ब होतो. पण जेव्हा आपण समंजसपणाने, जागृतपणे विचार करू शकतो तर त्याची तीव्रता थोडीशी कमी होते. का जीवनाचं स्वरूप हे असंच आहे. जीवनाचं स्वरूप असंच आहे. हे कधी ना कधी घडतंच. कधी अपेक्षेनुसार घडतं, कधी अनपेक्षित घडतं. पण घडतं हे नक्की. मग हे जर असंच आहे तर मग ते तसंच का स्वीकारायचं नाही? हा समंजसपणा आपल्याला, हा बोध आपल्याला जागृतीमुळे येतो, सतीमुळे येतो. त्यामुळे आपण विचलित होत नाही असं हे काम दिसतंय.